नाव नेक्स्ट तिथं आहे अप्रॉक्सिमेट मेथड. ॲप्रॉक्सिमेट मेथड टू कॅल्क्युलेट व्हर्टिकल प्रेशर. तर आता आपल्याला ॲप्रॉक्सिमेट मेथड बघायची आहेत, खूप 4-5 आहेत त्याच्यामध्ये पद्धती. ठीक आहे, ते बघून काढू. ॲप्रॉक्सिमेट मेथड टू कॅल्क्युलेट द व्हर्टिकल प्रेशर. ॲप्रॉक्सिमेट मेथड टू कॅल्क्युलेट व्हर्टिकल प्रेशर. आता काय विषय बरं का, हा याच्याबद्दल डिस्कशन करून टाकू. ही ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे. ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे म्हणजे काय बरं का, याचा जो काही रिझल्ट आपल्याला भेटणार आहे एवढं परफेक्ट राहणार नाही. ॲप्रॉक्सिमेटली आपण तिथपर्यंत जाणार आहोत. जमिनीमध्ये जो व्हर्टिकल स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो ॲक्युरेट भेटणार नाही आपल्याला, हा पण ॲप्रॉक्सिमेट आपल्याला भेटणार आहे. तर मग आता याच्यामधली पहिली पद्धत ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या पद्धती आहेत. पहिली पद्धत आपण उचलून घेऊया, त्याच्याबद्दल डिस्कशन आपण करून घ्या. मग कोणती बरं का पहिली पद्धत? पहिली पद्धत आहे आपली, पहिली मेथड आहे आपली ॲप्रॉक्सिमेट मेथडमधली. तो फर्स्ट ऑफ मेथड इक्विव्हॅलेंट पॉईंट लोड मेथड. इक्विव्हॅलेंट पॉईंट लोड मेथड. आता इक्विव्हॅलेंट पॉईंट लोड मेथड काय असते सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या, त्याच्यानंतर आपण नंतर लिहून घेऊया. आता इक्विव्हॅलेंट पॉईंट लोड मेथड काय असते बरं का, समजा मला जे ना एक लोडेड एरिया दिलेला आहे. ठीक आहे, ती लोडेड एरियाची जॉमेट्री काही पण असू शकते. म्हणजे काय, सर्क्युलर, स्क्वेअर, रेक्टँग्युलर काय असेल ते काही पण असू शकते. तो एखाद्या जमिनीवरती जे काही आहे ना लोडेड एरिया आहे, लोडेड एरिया जो असतो तो कोणत्या पण शेपमध्ये असू शकतो. आता लोडेड एरिया कोणत्या पण शेपमध्ये असू शकतो म्हणजे काय, जनरली बिल्डिंग आपण बघत असतो चौकोनी असते, आयताकृती असते. अजून समजा पाण्याची टाकी जर असेल ती सर्क्युलर असते, सर्क्युलर झाली, रेक्टँग्युलर झाली, अजून दुसरे कोणत्या पण शेपमध्ये जे काय लोडिंग मला दिसायला भेटते ते जमिनीवरती लागताना दिसायला भेटते. तो सरफेस लोडिंग जी आहे ती कोणत्या पण जॉमेट्रीमध्ये असू शकते जी सरफेसवरती आहे. ठीक आहे, मग पुढे काय तर लोडिंग जी आहे ती लोडिंग कोणत्या पण प्रकारची, एवढी कंडिशन आपल्या लक्षामध्ये येऊन गेली. आता समजा आपण जनरल केस घेऊ. समजा आपण काही लोडिंग जी आहे ती कोणती आहे, रेक्टँग्युलर लोडिंग आहे. तर जमिनीवरती असणारी जी काही लोडिंग आहे ती रेक्टँग्युलर लोडिंग आहे. जनरली आपण ही घेतो. समजा कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं व्हायला पाहिजे, परंतु आपण कोणत्या पण प्रकारच्या जॉमेट्रीच्या लोडिंगसाठी आपली इक्विव्हॅलेंट पॉईंट लोड मेथड वापरू शकतो. ठीक आहे, मग आता काय बरं का, आता मला काय म्हटलेलं आहे की या बरोबर या ठिकाणी जे ना तुम्ही काय करा, एक मिनटं, बरोबर या ठिकाणी काय करा, या पर्टिक्युलर ठिकाणी ज्या ठिकाणी मी तुम्हाला लाल केल्याने डार्क करून ठेवला आहे, हा जमिनीच्या आतला पॉईंट आहे. सो जमिनीच्या डीपमध्ये झेड इज इक्वल टू 5 मीटर, राईट. हे तुम्ही प्लॅनमध्ये बघत आहात, तर तुम्हाला जो पॉईंट मी वरती काढून दाखवला आहे जमिनीवरती, तर जमिनीच्या खाली झेड इज इक्वल टू 5 मीटर या अंतरावरती एक पर्टिक्युलर पॉईंट आहे जो बरोबर या आयताकृतीच्या बॉटमच्या खाली आहे, राईट. आयताकृतीच्या बॉटमच्या खाली आहे. तर मी काय करतोय बरं का, तो पॉईंटला मी समजा अशा पद्धतीने दाखवला. आता मला काय काढायचं आहे की त्या पर्टिक्युलर पॉईंटला किती स्ट्रेसेस डेव्हलप होतील ते मला फाइंड आउट करायचं. मी करू शकतो कसं बरं का, लक्षात घ्या. तर काय करायचं, या बरोबर याला असे तुकडे करून टाकायचे. जो पॉईंट होता त्या पॉईंटच्या बरोबर असे तुकडे करून टाकायचे. कळले, असे तुकडे करून टाकले. आता असे तुकडे मी करून टाकले. हा आपला काय झाला बरं का, ही आपली एक छोटीशी रेक्टँग्युलर काय झाली, वेगळी रेक्टँग्युलर लोडिंग झाली. ही वेगळी रेक्टँग्युलर लोडिंग झाली. सो दिस इज वॉट अनदर रेक्टँग्युलर लोडिंग. नंतर पुढे ही अनदर रेक्टँग्युलर लोडिंग झाली. ही वेगळी रेक्टँग्युलर लोडिंग झाली. 4 तुकडे केल्यामुळे काय दिसायला भेटते, 4 तुकडे केल्यामुळे मला 4 प्रकारच्या लोडिंग दिसायला भेटत आहेत. ठीक, तो जो पर्टिक्युलर पॉईंट होता त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या ठिकाणी आपण काय करून टाकलेत, अशा पद्धतीने 4 तुकडे करून टाकलेत. तर तुम्ही म्हणाल का 4 तुकडे करायचे का, बघूया, त्याच्याबद्दल पण डिस्कशन आहे. ठीक, तर अशा पद्धतीने 4 तुकडे मी करून टाकले. आता काय करणार बरं का मी, ही एक सरफेस लोडिंग आहे जी की UDL आहे. ती रेक्टँग्युलर लोडिंग आहे. आता रेक्टँग्युलर लोडिंग आहे त्याला मला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करता येतं का, येतं. आणि कुठे टाकत असतो आपण, बरोबर निम्म्यावरती. म्हणजे ही जी काही लोडिंग डायग्राम आहे, लोडिंग लाईट डायग्राम आहे, या लोडिंग डायग्रामचा कोणता ना कोणता तरी CG असेल. आता माहिती आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंट्रोइड असतो. सेंट्रोइड काय असतो बरं का, सेंट्रोइड म्हणजे प्लेन बॉडीसाठीचा जो काही पॉईंट असतो, प्लेन बॉडीचा जो सेंटर पॉईंट आहे, त्याला आपण सेंट्रोइड म्हणून देतोय. मग आता हा समजा याचा जो काही मला दिसायला भेटते, मी प्लॅन काढून ठेवला आहे, एक प्लेन बॉडी कन्सिडर करतोय आणि याचा जो काही सेंट्रोइड असेल याच्यावरती मला काय करावं लागेल बरं का, हे आयताकृती. आता हा जो एरिया होता, हा जो लोडेड एरिया होता बघा, क्यू किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअरची ही आपली UDL होती. सो रेक्टँग्युलर UDL मला दिली होती किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये रेक्टँग्युलर UDL आहे. तर मी काय करणार बरं का, हा जो टोटल एरिया आहे, या टोटल एरियाला जर का मी क्यूने मल्टिप्लाय करून टाकलं, तुम्हाला नाही वाटत का मीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर समथिंग, मग एरियाला मल्टिप्लाय करतोय. तर क्यूला जर का समजा मी या टोटल एरियाला जर का मल्टिप्लाय करून टाकलं, क्यू इंटू एरिया जर करून टाकला, तर आपल्याला काय भेटून जाईल, एक लोड भेटून जाईल. का, कारण की मीटर स्क्वेअर आणि एरियाचा मीटर स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, तुम्हाला किलोन्यूटन भेटून जाईल. मग किलोन्यूटन जो मला भेटेल तो कुठे लावायचा, बरोबर हा जो एरिया असेल ना, एरियाचा CG वरती लावायचा. तर एरियाच्या CG वरती लावून दिला इथं. पुन्हा इकडची कहाणी पण तेच. तर याचा पण काहीतरी क्यू असेल,
याचं पण काहीतरी का क्यू असेल, या क्यूचं काय करणार, क्यू इंटू एरिया करून टाका, त्याचा पण पॉईंट लोड भेटून जाईल बरोबर. सीजीवरती लावून द्या, सीजीवरती लावून द्या, सीजीवरती लावून द्या. अशा पद्धतीचे आपण काय करून टाकले, पॉईंट लोडमध्ये कन्वर्जन करून टाकले. आलं लक्षामध्ये. तर जो काही एरिया होता त्या एरियाला मी तुकडे करून टाकले. तुकड्यांचं काय केलं बरं का, एक स्पेशल तुकडा पकडला, त्याचा जो काही होता त्याचा मला काहीतरी लोड माहीत होता, तो लोड पर युनिट एरिया मला माहीत होतं. त्याला जर का समजा एरियाने मल्टिप्लाय करून टाकलं तर मला काय भेटेल, पॉईंट लोड भेटून जाईल. आणि तो पॉईंट लोड मी त्या एरियाच्या बरोबर सीजीवरती लावून देईल. तो हा सीजीवरती लावून दिला. आता पुढे काय, आता जर तुम्ही बघायला गेला तर आता काय करतो, हा जो पॉईंट लोड आहे त्या पॉईंट लोडमुळे या पर्टिक्युलर ठिकाणी किती स्ट्रेस डेव्हलप होईल हे मला कॅल्क्युलेट करता येतं बोझनीसच्या पॉईंट लोडच्या कन्सेप्टनुसार, राईट ना. तो पण तुम्हाला तर माहिती आहे की 4 लोड जर का असतील तर प्रत्येकाचं करत बसणं जरा मुश्किल होत असतं. मग तुम्ही काय करतात, युनिट लोड मेथडने कॅल्क्युलेशन करून टाकतात. ठीक आहे, युनिट लोड मेथडने करून टाका, तुमचं उत्तर तसं पण येऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आपण करत असतो. तर हे आहे एक, ठीक आहे, याला इक्विवॅलेंट पॉईंट लोड मेथड. तर याला इक्विवॅलेंट पॉईंट लोड मेथड काय करतोय आपण, कारण की जो टोटल एरिया होता त्याला मी इक्विवॅलेंट कन्वर्ट करून टाकलं आहे पॉईंट लोडमध्ये. तर इक्विवॅलेंटली त्याला मी पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करून टाकत असतो. त्यामुळे तर मग याचा जो काही आहे इथे मी पॉईंट लोड लावतो, याचा परिणाम या ठिकाणी किती होईल तो मी काढून टाकतो. याचा परिणाम या ठिकाणी किती होईल तो मी काढून टाकेल. याचा परिणाम इथे किती, याचा परिणाम इथे किती, या सगळ्यांचे परिणाम त्या पर्टिक्युलर पॉईंटला त्या 5 मीटरवरच्या डेप्थवरती किती परिणाम होत आहे त्या सगळ्यांची स्ट्रेसची जर का मी सम करून टाकली तर आपल्याला काय भेटून देईल, त्या पर्टिक्युलर ठिकाणी असणारा जो काही आपला व्हर्टिकल प्रेशर आहे, व्हर्टिकल स्ट्रेस आहे, तो आपण कॅल्क्युलेट करून टाकत असतो. दिस इज दी फर्स्ट मेथड, अप्रॉक्सिमेट मेथडमधली ही पहिली मेथड आहे. याला म्हणतो आपण इक्विवॅलेंट पॉईंट लोड मेथड. बोला, क्लिअर आहे का ही पॉईंट, ही मेथड क्लिअर आहे का, राईट. तर ही वाली मेथड तुम्हाला जर का क्लिअर असेल तर पटापट लिहू शकता. आता त्याच्यामध्ये कंडिशन आहे, कंडिशन काय बरं का, की यार आता मी जे काही केलं आहे, मी तुकडे अशा पद्धतीने पाडून टाकले. अजून खूप सारे तुकडे पडू शकत होते का, होते, हे पण खूप सारे तुकडे पडत होते. असे तुकडे पाडायचे जेणेकरून एक परफेक्ट जॉमेट्री बनायला पाहिजे. कारण की परफेक्ट जॉमेट्री जर का बनली तर क्यू इंटू एरिया करायला सोपं जाईल. क्यू तर ठीक आहे, पण एरिया करायला सोपं जाईल, राईट. अशा पद्धतीने मला लक्षामध्ये येत असतं. तो बघा, तुम्ही लक्षामध्ये घेऊ शकता. जसं की बघा, समजा मी आता काय केली, या अशा पद्धतीची बात केली आहे, आता तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. हा जो काही पुरा अख्खी रेक्टँग्युलर लोडिंग जी होती ही होती समथिंग 10 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजा, समजून घेऊ आपण. टोटल जी होती 10 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर होती. आता मी काय करून टाकलं, मला पर्टिक्युलर जमिनीच्या खालचा हा जो पॉईंट आहे या ठिकाणी मला फाइंड आउट करायला लावलं, तर मी तुकडे असे करून टाकले बघा रे, अशी तुकडे करून टाकले. मला दिसायला काय भेटेल बरं का, याचे डायमेन्शन पण दिले त्यांनी काहीतरी, या पूर्ण पोर्शनचे डायमेन्शन, या पूर्ण पोर्शनचे डायमेन्शन, राईट. लक्षात घ्या, आता तुम्ही जे तुकडे पाडले याची लांबी आणि काहीतरी रुंदी असेल, याची लांबी काहीतरी रुंदी असेल, असं काहीतरी ठळक जे काही आता तुम्ही छोटे छोटे आयत पाडून टाकले, छोटे छोटे चौकोन जे करून टाकले, त्याचं काहीतरी लेंथ आणि विड्थ असेल की नाही, तो लेंथ आणि विड्थ त्याची पण असेल. आपल्याला काय पॉईंट सांगून दिला आहे की इक्विवॅलेंट पॉईंट लोड मेथड तुम्ही वापरू शकतात फॉर द वॉट, एनी ऑफ द वॉट, कोणती पण प्रकारची लोडिंग असू द्या, कोणतं रेक्टँग्युलर ट्रॅपोझॉइडल काय असेल ती लोडिंग त्यासाठी तुम्ही यूज करू शकतात. ॲप्रॉक्सिमेट रिझल्ट तुम्हाला भेटून जाईल, राईट. बट जनरली तुम्ही यूज कुठे करायला पाहिजे, जी परफेक्ट जॉमेट्री जर का असली तर कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोपं पडेल. पण लोक करतात, तरी पण करतात जरा जनरली त्याला काय करून घेतात, मोडिफाईड करून वेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करून टाकत असतात. आता गंमत बघा, आता 10 याचा एरिया मला काहीतरी दिला असेल समजा 2 मीटर आणि 1, तर मग मी काय करणार, 10 इंटू 2 इंटू 1, कारण की याची UDL पण किती, याची पण 10, याची पण 10, याची पण 10, सगळ्यांची 10 याची डिस्ट्रीब्यूट थोडी होऊन जाईल ना ती. UDL जी आहे थ्रोट लागत आहे, तो याची पण 10, याची पण 10, याची पण 10, याची पण 10, तो 10 इंटू 2 जर केला मी तर 20 किलो न्यूटनचा लोड इथं लागून जाईल, राईट. सो इथं पुन्हा 2 होतं, इथं समजा एकच आहे, तिथं पण 10, इथं पण 10, अशा पद्धतीने प्रत्येकाचा इफेक्ट तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करणार असतात, राईट. सो देअरफॉर आता आपण काय करून टाकू, याच्याबद्दल पॉईंट लिहून टाकू, परीक्षेला विचारतील ते काय काय आहेत बघा. ॲप्रॉक्सिमेट मेथडमधली पहिली इक्विवॅलेंट पॉईंट लोड मेथड, याचा पहिला पॉईंट. So first point is what? It is an approximate method. It is an approximate method. It is an approximate method to calculate. It is an approximate method to calculate the vertical pressure. Calculate the vertical pressure. To calculate the vertical pressure at any point in soil mass due to any shape of loaded area. काय मिनिंग होते वाचून घ्या. लोडेड एरिया काय सांगितलं आहे, ही ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे व्हर्टिकल प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी मातीमधल्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटवरती, बरोबर की नाही, कोणत्या पण प्रकारची सरफेसवरती लोडिंग असेल त्याच्यासाठी आपण हे कॅल्क्युलेशन करणार असतो. ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे. पुढे इन दिस मेथड, सेकंड पॉईंट, इन दिस मेथड द entire loaded area
द इंटायर लोडेड एरिया इज डिवायडेड इंटू त्याला डिवाइड करायचं त्या एरियाला डिवायडेड इंटू नंबर ऑफ स्मॉल एरिया युनिट्स अँड लोड ॲक्टिंग ऑन दिस area units म्हणजे छोटा तुकडा आता एरिया युनिट्स इज रिप्लेस्ड बाय इक्विव्हॅलेंट पॉईंट लोड. ॲक्टिंग ॲट अ इक्विव्हॅलेंट पॉईंट लोड कुठे लावायचा आणि तो ॲक्टिंग ॲट सेंटर्ड ऑफ दिस एरिया युनिट. राईट. तर तो जो काही छोटा आता तुकडे पहिले डिवाइड करून टाकायचे. एरियाला डिवाइड करून झाल्यानंतर प्रत्येक एरियाचा जो काही आहे त्याला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करता येतं. क्यू इंटू तो पर्टिक्युलर एरिया त्याचा तुम्ही पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट केल्यानंतर बरोबर CGवरती लावून द्यायचा आणि प्रत्येक लोडचा जो काही आहे इम्पॅक्ट त्या पर्टिक्युलर पॉईंटला बघायचा. हेन्स तिसरा पॉईंट, हेन्स द इंटायर एरिया इज डिवायडेड entire area is divided and replaced by equivalent number of point. Hence the entire loaded area is divided and replaced by equivalent number of point load, influence of which is considered separately to find the stress at concern point. झालं. काय पॉईंट होता बरं. प्रत्येक पॉईंट लोडचा इन्फ्लुअन्स बघायचा की याच्यामुळे किती येईल त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती. जो कन्सर्न पॉईंट आहे आपला त्या कन्सर्न पॉईंटवरती एक या लोडमुळे किती, त्या लोडमुळे किती, सगळ्यांमुळे बेरीज करून टाकायची. राईट. आता एक नोट पॉईंट आहे. तो नोट पॉईंट तिथं मेन्शन करणं जरुरी समजतो. काय नोट पॉईंट आहे लिहून घ्या. सो नोट पॉईंट काय, तुम्हाला तुकडे कसे पाडायला पाहिजे त्याच्या बदले. ॲक्युरेसी ऑफ दिस मेथड depend upon the size of the area units consider. जो तुम्ही छोटा एरिया करून टाकला आहे त्याच्या साईजनुसार ॲक्युरेसी ठरते. कशी ठरते बघा. consider if the length of side of this area unit is small than one third the depth at which stress require the error involved is less than 3% in this method. 3% in this मेथड. कवर झाला पॉईंट. बघा काय म्हणणं होतं. काय म्हणलं आहे की जी काही आपल्या आन्सरची ॲक्युरेसी आहे, जे फायनल आन्सर येणार आहे त्याची ॲक्युरेसी डिपेंड कशावरती करून टाकते की तुम्ही जो काही एरिया डिवाईड करून टाकले ना त्या एरियावरती. कसं बरं का लक्षात घ्या. आता मी समजा हा एरिया होता, आपला हा एरिया होता, हा अशा पद्धतीचा एरिया आहे.
राईट. हा वाला एरिया मला दिसायला भेटतो आहे. आता हा जो काही एरिया आहे, हा एरियाबद्दल आपण काय बघत आहोत, हा एरिया मला दिसायला भेटतो आहे आणि इथं पर्टिक्युलर पॉईंट होता, मी त्याला डिवाइड अशा पद्धतीने करून टाकला. ठीक. आता याचे काय असेल बरं का, ही समजा ही मोठी बाजू आहे, याला लेंथ म्हणतो, याला विड्थ म्हणतो. समजा ही मोठी बाजू असेल, ही विड्थ असेल, काहीतरी आपण कॅल्क्युलेशन असं करतो. ही लेंथ आहे, ही बी आहे, राईट. ही बी आहे, ही एल आहे, असं काहीतरी मी करतो. हे 4 आहेत. ही मग मला लक्षामध्ये काय येते बरं का, की हा जो छोटासा तुकडा मी घेतला, याची मोठी बाजू कोणती, ती म्हणजे लेंथ. ही जी लेंथ आहे, लक्षात घ्या, तो जो काही आपण एरियाला डिवाइड केला आहे, त्या एका एरियाचं मी डिस्कशन करतो आहे समजा. तर तो जो काही आहे ना, मी आता काय करतो आहे मी, आता मी काय करतो, तो जो काही छोटासा एरिया आहे त्याचं मी लांब बाजू घेतली, ती म्हणजे लेंथ. आता ही जी काही लेंथ आहे, या लेंथबद्दल काय बोलतो आहे मी, की त्याची जे काही लेंथ आहे किंवा लांबची बाजू आहे, एरिया युनिटची लांबची बाजू जी काही आहे, ती काय असायला पाहिजे, ती छोटी असायला पाहिजे, ती लेस ध्यान असायला पाहिजे. कोणापेक्षा, तर 1/3 ऑफ द वॉट, Z/3 म्हणू आपण. तो Z/3. मग जी काही या छोट्याशा एरियाची जी काही लांब बाजू आहे, छोट्याशा एरियाची लांबीची बाजू किंवा लांबी म्हणूया, मोठा डायमेन्शन जो आहे तो Z/3. आता Z/3 म्हटल्यावरती काय बरं का, तुम्हाला ज्या पर्टिक्युलर पॉईंटवरती त्या डेपवरती काढायचं होतं, तो काहीतरी Z असेल की नाही. मग तो Z दिला आहे समजा 10/3 जर करून टाकला तर 3.33 येईल. त्या 3.33पेक्षा सुद्धा कमी असायला पाहिजे, राईट. तेव्हा जाऊन मग किती छोटा आहे तो एरिया, त्याच्यावरती डिपेंड करतं. जेवढा जास्त छोटा एरिया असेल ना, तर तुम्हाला ॲक्युरेसी पण तेवढी भेटेल. तर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की जर का एखाद्या गोष्टींचा सर्वे मला करायचा असेल, तर ॲक्युरेसी तुम्हाला चांगली किती भेटेल, होल टू पार्ट करा, छोटे तुकडे करून टाका त्या केसमध्ये, राईट की नाही. तर सेम स्टोरी मला इथं दिसायला भेटत असते. त्यामुळे काय म्हटलं मी तुम्हाला, की जे काही तुम्ही तुकडे केलेले आहेत, ते तुकडे अशा पद्धतीने करा की त्याची मोठी साईड जी आहे ती Z/3पेक्षा छोटी असायला पाहिजे. कारण असं जर का असलं तर एरर खूप कमी येईल. किती एरर येईल बरं का, फक्त मोजून 3%चा एरर तर येणार आहे, पण तरी पण काय बरं का, 3%पेक्षा कमी एवढा एरर दिसायला भेटेल. 3%पेक्षा जास्त एरर येणार नाही. लक्षामध्ये हवाला पॉईंट आपला होता. सो देअरफॉर सगळे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर मग जो काही आपला हा एरिया होता, अशा पद्धतीने हा जे काही 4 एरिया करून टाकले होते, इथं लावणारा पॉईंट लोड, इथं लावला पॉईंट लोड, इथं लावला पॉईंट लोड, इथं लावला याला म्हणतो मी Q1, याला म्हणतो मी Q2, याला म्हणतो मी Q3, याला म्हणतो मी Q4. सो देअरफॉर Q1 काय येईल बरं का, आता Q1 काय असेल, त्या ठिकाणी असणारा एरिया असेल A1, इथला असेल एरिया A2, याचा असेल एरिया A3, याचा असेल एरिया A4. सो देअरफॉर मी काय करणार आता लक्षात घ्या, आता हा जो Q मी वरचा काढतोय, याचं पूर्ण जी काही लोडेड डायग्राम होती, टोटल लोडेड डायग्राम, त्याची इंटेन्सिटी किती दिली होती, Q kN/m², राईट. तो Q kN/m² आहे, तर सगळ्यांची तेवढीच राहणार आहे. मग आता आपण कसं करणार, Q1 कसं करणार मी, Q × A1. हा झाला आपला काय, हा झाला पॉईंट लोड. मला दुसरा पॉईंट लोड काय असेल, दुसरा लोडेड एरियामधला Q2 = Q × तिथला एरिया A2, Q3 = Q × A3, Q4 = Q × A4. अशा पद्धतीने आपण पॉईंट लोड काढून टाकणार. आणि पॉईंट लोड जर का आला तर बोधनीचा इक्वेशन वापरून टाका आणि आन्सर काढून टाका. कशा पद्धतीने काढणार मी, सिग्मा झेड ॲट द कन्सर्न पॉईंट = KB × असं करू शकता तुम्ही, KB × Q1/Z², Q1/Z², KB2, हा KB1 झाला, KB2 कारण की रेडियल डिस्टन्स वेगळं होईल ना, तर KB2 म्हणावं लागेल. KB2 × Q2/Z² प्लस KB3 Q3/Z², राईट. तो Q3 होता, पुढे प्लस KB4 × Q4/Z². अशा पद्धतीने एक्सप्रेशन तुम्हाला काढता येईल. तर परीक्षेमध्ये तुम्हाला काही याच्यावरती क्वेश्चन राहणार नाही, पण लक्षात ठेवायचं, बेसिक जे की आहे बेसिक लेवलला विचारलं जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला येईल. जर आलं तर बेसिक लेवलला येईल, नाही तर जास्त खोलमध्ये जाणार नाही. तो झालं. तो अशा पद्धतीची बात ही लक्षामध्ये ठेवून टाकली. ती नोट लक्षात ठेवा फक्त, की तुम्हाला एरर जो आहे 3%पेक्षा कमी सापडेल जेव्हा तुम्ही तसं घेतलं तर. कसं, तो कशा पद्धतीने तुकडे पाडून टाका, अशा पद्धतीने तुकडे पाडा की छोटासा जो युनिट एरिया आहे, त्या युनिट एरियाचं लांबचं डायमेन्शन हे Z/3पेक्षा छोटं असायला पाहिजे. असं जर का तुम्ही असे जर का तुकडे करून टाकले, तर मग जे काही टोटल रिझल्ट बाहेर येणार आहे, त्याच्यामध्ये एरर 3%पेक्षा काही निघून येईल, कमी होऊन जाईल. नेक्स्ट अप्रोक्सिमेट मेथड, सगळ्यात इम्पॉर्टंट 3 स्टारवाली. तो सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे, याच्यावरती MPC 2019 प्रश्न विचारला होता. ठीक. सो इम्पॉर्टंट मेथड, ट्रॅपेझॉइडल लोड डिस्ट्रीब्युशन मेथड. बघा, ट्रॅपेझॉइडल लोड डिस्ट्रीब्युशन मेथड, राईट. ट्रॅपेझॉइडच्या पद्धतीने, बरं का, ट्रॅपेझॉइडल लोड डिस्ट्रीब्युशन मेथड आहे. म्हणजे मला जे लोडला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, ट्रॅपेझॉइडली लोडला काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं, असं त्याचा मिनिंग होतं. ठीक आहे. तो काय मिनिंग होतो बरं का, लक्षात घ्या. ट्रॅपेझॉइडल लोड डिस्ट्रीब्युशन मेथड, यालाच काय म्हणतो आपण, याला म्हणतो 2 to 1 मराठी याच्यात लिहितो शाब्दिक भाषेमध्ये 2 to 1 मेथड म्हणा.
याला 2-to-1 मेथडसुद्धा म्हणतात. तो राईट, तो ट्रॅपोझॉइडल डिस्ट्रीब्युशन मेथड झाली, ट्रॅपोझॉइडल लोड डिस्ट्रीब्युशन मेथड किंवा 2-to-1 मेथडसुद्धा म्हणत असतात. काय असते याच्याबद्दल सगळी स्टोरी तुम्हाला मी सांगून देतो. आता बघा काय असते बरं का, इथे जर शिकायला गेलो तर लक्षामध्ये येत असतं आपल्या की यार ही जमीन आहे, ही जमीन आहे आणि वरची जी की लोडिंग आहे, ही वरची लोडिंग कोणत्या प्रकारची असू शकते, कोणत्या प्रकारची, जसं की स्क्वेअर आहे, रेक्टँग्युलर आहे, सर्क्युलर आहे, स्ट्रीप लोडिंग आहे. तो स्ट्रीप लोडिंग, सर्क्युलर लोडिंग, स्क्वेअर लोडिंग, रेक्टँग्युलर लोडिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोडिंग मला दिसायला भेटतात त्या जमिनीवरती आहेत. आता यांच्यामुळे मला काय करायचं आहे, जमिनीच्या खोलमध्ये कोणत्या तरी पर्टिक्युलर पॉईंटमध्ये मला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हर्टिकल स्ट्रेस ड्यू टू सरफेस लोडिंग. राईट, मी कसं कॅल्क्युलेट करणार, ही आहे आपली दुसरी अप्रॉक्सिमेट मेथड. तर ही अप्रॉक्सिमेट मेथड आपण कसं कॅल्क्युलेट करणार, तर आपल्याकडे तरीका असतो तो म्हणजे कोणता, ट्रॅपोझॉइडल रूल. कोणता बरं का, बघा काय, समजा अशी काहीतरी लोडिंग आहे वरती, तर वरती लोडिंग कशी होती बरं काय, लोडिंग जर बघायला गेला तर हा जमीन आहे, ही जमीन आहे आणि मला लोडिंग जी दिसायला भेटते ती काहीतरी स्क्वेअर लोडिंग असेल. ठीक आहे, तो स्क्वेअर लोडिंग आहे, याच्यामध्ये काहीतरी स्क्वेअर लोडिंग आहे. इकडे बाजूला पण दाखवतो असं, त्याचा प्लान पण दाखवतो तुम्हाला मी. तो अशी काहीतरी स्क्वेअर लोडिंग आहे वरती. राईट, तर मग आता मला काय सांगितलेलं आहे, ही स्क्वेअर लोडिंग दिलेली आहे. आता आपण काय करू शकतो, याची साईड काहीतरी ए असेल, याची साईड काहीतरी ए असेल स्क्वेअर म्हटल्यावरती, किंवा जर रेक्टँग्युलर बोललो त्याची साईड ए असेल, याची साईड का असेल बी असेल. राईट, आणि स्क्वेअर लोडिंग आहे तर काहीतरी असेल याचा किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ही त्याची इंटेन्सिटी दिलेली मला. आता आपण काय करायचं माहिती आहे का, की एवढूशा एरियावरती जे की आहे हा जो काही लोड लागत आहे तो इथं सगळ्यात जास्त मॅक्झिमम काय बरं का, इथं स्ट्रेस दिसायला भेटेल. पण तुम्हाला माहिती आहे की जसं जसं त्या पॉईंटच्या लांब किंवा खोली, जेवढं जास्त खोलवरती जाणार किंवा जेवढं जास्त लांब जाणार त्याची इंटेन्सिटी काय होत जात असते, कमी होत जात असते. मग मी काय करतो माहिती आहे का, लोड एवढाच राहू देतो, पण एवढ्या वाल्या लोडला मी काय करतो, त्याला जास्त एरियावरती पसरवतो. आता एवढ्या लोडला मी पसरवलं किती एरियावरती, एवढ्या एरियावरती पसरवतो, त्यामुळे इथं ताण काय येईल, जास्त येईल. एखादा जर का कमी ताकदीचा असेल आणि त्याच्यावरती जर का समजा मी जास्त वजन जर का ठेवून दिलं तर त्याच्यामध्ये जास्त ताण येईल एखाद्या व्यक्तीवरती. समजा एखादा व्यक्ती याच्या डोक्यावरती आपण खूप एवढा मोठा काहीतरी लोड ठेवून दिला आहे. आता याच्यामुळे त्याच्या आतमध्ये येणारे जे की ताण आहे ते ताण खूप जास्त असतील. पण त्याच्याऐवजी जर मी समजा एखादा मोठा व्यक्ती ठेवून दिला हवाला आणि त्याला ते एवढं लोडिंग जर का देऊन दिलं, त्याच्यामध्ये ताण काय येईल, कमी येईल. सांगायचं तात्पर्य काय आहे की सरफेसवरती जिथे लोड ठेवलं ना त्याच्याबरोबर खाली जे ना तिथे जास्त ताण येतोय. पण जसं जसं आपण खाली चाललेलं ना, जसं साईडला किंवा खाली चालले ना, ताण काय होत असतो, कमी होत असतो. मग मी काय करतो, लोड एवढाच राहू देतो, परंतु एरिया कोणता घेतो, एरिया घेतो मी आता ट्रॅपोझॉइडल डिस्ट्रीब्युटरने. ट्रॅपोझॉइडल डिस्ट्रीब्युटरने म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. 3Dला मी 2Dमध्ये समजून सांगतो. ते बघा अशा पद्धतीने काहीतरी लोडिंग होती, मी 2Dमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू समजा. राईट, तर आता ही जी काही एक साईड तुम्हाला दिसायला भेटते, त्या लोडिंगची एक साईड जी तुम्हाला दिसायला भेटते, याला मी काय करतो, याला अशा पद्धतीने पसरवतो म्हणजे काय बरं का, हे आपल्याला फाउंडेशनमध्ये लागणार आहे स्ट्रीप फुटिंगमध्ये. आता कसं पसरवतो बरं का, याला पसरवतो म्हणजे नेमकं काय करतो आहे आपण, तर लक्षामध्ये येतं मला की आपण काय करतो की बाबा हा जो काही टोटल लोड आहे ना, हा लोड याच्यामुळे इथं ताण किती येईल, तर लोड डिवाइड बाय एरिया करून टाका, तिथं तेवढा ताण येईल. मग आता मला काय करायचं आहे, लोड एवढाच राहू द्यायचा आहे. मला विचारलं त्यांनी की Z=2 मीटरवरती किती ताण येईल सांगा, व्हर्टिकल ताण किती सांगा. मग मी काय करतो अशा पद्धतीने कॉर्नर पकडून द्या ना, असला एरिया कसा घेतो बघा, हा वाला एरिया, हा एवढा एरिया, म्हणजे हा एवढा लोडला काय करायचं, एवढ्या एरियावरती पसरून टाकायचं. आता एरिया झाला मोठा, लोड आहे कमी, लोड तेवढाच आहे पण एरिया वाढून टाकला. एरिया जर वाढून टाकला तर स्ट्रेस काय असेल, कमी, म्हणजे इथं ताण काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. एवढा याच्यावरती बरोबर, याच्यावरती ताण काय होऊन जाईल, कमी. पुन्हा खाली जर का गेलो मी, एरिया वाढून गेला. राईट, का मी 2Dमध्ये दाखवतो, 3Dमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. राईट, हा वाला तो आपल्याला अशा पद्धतीने डायग्राम दिसायला भेटत असते. याला तुम्ही 3Dमध्ये कसं इमॅजिन करू शकतात बरं का, एक मिनटं. 3Dमध्ये इमॅजिन करायचं आहे, हे बघा प्लानमध्ये बघा, समजा हे प्लान आहे, अशा पद्धतीची वरून तुम्ही बघतायत आणि एक लोडिंग तुम्हाला सरफेस लोडिंग अशा प्रकारची दिसायला भेटत आहे. आणि मी काय करतो आहे बरं का, याला मी एखाद्या डेपवरती जाऊन पसरवतो आहे. एवढी लोडिंगला डेपवरती जाऊन जर का मी पसरायला गेलो ना, अशा पद्धतीने ते पसरेल. सो हे ट्रॅपोझॉइडल आलं लक्षामध्ये, तर त्याला जे की मी पसरवत आहे ते ट्रॅपोझॉइडली पसरवतो आहे, त्यामुळे या पद्धतीला काय म्हणतो आपण, ट्रॅपोझॉइडल मेथड. आलं लक्षामध्ये, तो सरफेसवरती असणारी जी काही लोडिंग आहे तुम्ही काय करायचं, त्याचा जो काही एरिया असेल, सेम एरिया बरं का खाली. आता समजा इथं जो की ना एरिया सर्क्युलर एरिया आहे, राईट, हा सर्क्युलर एरिया आहे. मग आता मी काय करणार, हा जो काही आहे, हा सरफेस लोड आहे, असा सरफेस लोड आहे, त्याची जॉमेट्री सर्कल दिसायला भेटते. पण पर्टिक्युलर डेप्थवरती तो एरिया आपण काय करतोय, तो एरिया जो काही आहे एका स्लोपने आपण वाढवत चाललो आहे. म्हणजे कसं, हे बघा आता सर्क्युलर होता, तो हा जमिनीवरती असेल काहीतरी, हा सर्क्युलर होता, अशी सर्क्युलर लोडिंग होती. तर याला मी काय करतो, याला पसरवतो आहे, अशा पद्धतीने मी पसरवतो आहे. किती स्लोपने पसरवायचं असतं ते पण दिले आपल्याला, तर त्याला पसरवतो आहे. मग अशा पद्धतीने मला दिसायला भेटेल. मग हा वाला एरिया जो काही आहे, हा वाला एरिया तुम्हाला टॉपवरती बघायला गेला तर असं दिसायला भेटेल. आणि इथला पर्टिक्युलर एरिया का दिसायला भेटेल,
असा. म्हणजे मी काय करतो आहे, लोड आहे माझा एवढाच 10 किलो न्यूटनचा लोड आहे, परंतु त्याला मी पसरवतो किती एवढ्या एरियावरती. तर तेवढाच लोड जर का मी जास्त एरियावरती पसरवत असेल तर तिथे ताण कमी निघून येईल. म्हणजे मला लक्षामध्ये येऊन जाईल काय की हा काय झाला बरं का, हा टोटल आपला काय झाला आता, हा एवढा टोटल एरिया जो काय आहे याच्यावरती मला पसरवायचा. तर एवढा लोड मी एवढ्या याच्यावरती पसरवणार. टॉपवरती एवढा लोड मी एवढ्याच एरियावरती पसरवणार. 1 मीटर खाली, 1 मीटर खाली समजा एवढ्या एरियावरती पसरवणार. नंतर 2 मीटर खाली एवढा लोड जो काय आहे एवढ्या एरियावरती पसरवणार. त्यामुळे स्ट्रेसेस काय होत जातील, खाली जाताना कमी कमी होत जात असतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पण इथं तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे, इथं पण एरर निघून येतो. कशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो पुढे तो. ठीक आहे. तर ही बात पहिले तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आता मला एक बात सांगा, काय सांगितलं बरं का, की तुम्हाला याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ही जी काही लोडिंग आहे ज्या शेपची असते त्या शेपमध्ये तुम्हाला खाली काय करायचं, त्याला पसरवायचं आहे. सर्क्युलर होतं तर त्याला मी काय करणार, अशा पद्धतीने सर्क्युलर मी त्याला काय करून टाकलं, अशा पद्धतीने पसरून टाकलं. मग ज्या पर्टिक्युलर डेपवरती तुम्हाला जो एरिया दिसायला भेटेल तो पण सरफेस लोडचा जसा एरिया आहे ना, सेम एरिया तुम्हाला खाली दिसायला भेटेल. समजा ही जमीन होती याच्यावरती असणारे जे की लोड आहे, हा लोड दिसायला कसा होता, असा स्क्वेअर होता. तर पर्टिक्युलर एरियाच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही त्याला डिस्ट्रीब्यूट करून आणलं या ठिकाणी, तर हा पण काय असेल बरं का, हा सुद्धा आपला काय असेल, असा स्क्वेअरच असेल. तो आपण काय असेल स्क्वेअर, तो हा एरिया दिसायला भेटतो. लोड तेवढाच, हा एरिया करून टाकला, तिथला तुम्ही स्ट्रेस फाइंड आउट करून टाकला, झाला सिग्मा झेड. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करत असतो. मग आता गंमत बघा बरं का, फॉर एक्झाम्पल पहिली बात, तो ही वाली केस आहे. आता मी तुम्हाला जनरल सांगतो आहे, जनरल तुम्ही समजून घ्या, मग आपण त्याच्यामध्ये स्पेशल केसेस बघून घेऊ. तो जनरल केसेस समजून घ्या. दिस इज आवर ग्राउंड सरफेस, दिस इज दी वॉट, ही लोडिंग आहे Q किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, राईट, किलो न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि मला झेड डेप्थच्या ठिकाणी मला व्हर्टिकल स्ट्रेस फाइंड आउट करायला लावला आहे या पर्टिक्युलर डेप्थला. तर तुमच्या लक्षामध्ये काय आहे बरं का, काय लक्षामध्ये येईल तुमच्या, की यार आपल्याला काय करायचं, हा एवढसा एरिया टॉपला होता, परंतु तो ट्रॅपोजोडर याच्यानुसार काय होतं, पसरत जाईल म्हणजे काय, अशा पण एरिया इथं मॅक्झिमम दिसायला भेटतो मला या पर्टिक्युलर डेपला. मला काढायला लावतात ना, ठीक आहे. हां, आता हा ओरिजिनल प्लेनमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं असतं आपल्याला माहिती आहे, पण इथं मला युनिफॉर्म कन्सिडर करून चालतो आहे मी, त्यामुळे अप्रोक्सिमेट मेथड आहे. कसं आहे ते कळेल तुम्हाला पुढे जाऊन. आता गमत बघा बरं का इथं, आणि जो स्लोप मला घ्यायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचा, तो स्लोप किती असायला पाहिजे, की जर समजा मी 2 मीटर खाली जर का उभं जात असेल तर आडवं मला इकडे किती सरकावं लागेल, स्लोप किती घ्यायचा, हा स्लोप, सो 2 व्हर्टिकल 1 होरिझॉन्टल. लक्षामध्ये 2 मीटर जर का समजा मी खाली जात असेल तर 1 मीटर मला साईडला सरकावलं पाहिजे. या स्लोपने मी काय करणार बरं का, या स्लोपने मी जाणार. म्हणजे जसं की हा वाला एरिया होता, हा एरिया अशा पद्धतीने होता, याला मला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर हा स्लोप, असा स्लोप असा त्याचा एक पर्टिक्युलर एरिया मला भेटून जाईल. हा तो एरिया असेल पर्टिक्युलर डेपला. तर पर्टिक्युलर डेपला हा एरिया पुन्हा जास्त खाली जा, अजून तुम्हाला एरिया वाढताना दिसायला भेटेल. तर जेवढं जास्त तुम्ही खाली जाणार एवढा जो काय एरिया जो काय तो पण वाढत जाईल. ठीक आहे. आता गंमत बघा, 2:1 किंवा आपण काय म्हणू शकतो, आता तुम्ही मला एक सांगा, नेहा मला कॅल्क्युलेटर असेल तर सांग बरं का, समोरची बाजू लगतची बाजू, टॅन इनवर्स ऑफ 0.5 किती येतो, टॅन इनवर्स ऑफ 0.5 किती येतो, किती, 26.56 येते. मग आता एक काम कर, टॅन इनवर्स ऑफ 1/0.5 कर, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 2 कर. टॅन इनवर्स ऑफ 2 63.43. हां, लक्षात घ्या. आता तुम्हाला परीक्षेमध्ये MPCमध्ये 2-3दा प्रश्न आला याच्यावरती, अँगलवरून पण विचारला होता. तर तुम्हाला जे काही डिस्ट्रीब्युशन करायचं एरियाचं, हा एरिया इथं टॉपला एवढा होता समजायचा, किती आला डायमेन्शन B. आता बघा आपण साईड घेऊन काढू, साईड घेऊन काढायचं मला. तर तेच डायग्राम मी पुन्हा काढतो आहे. ही वाली होती, हे जे काही डायमेन्शन होतं एक बाजूचं, आपण फक्त 2D बघत आहोत. हे होतं विड्थ होती, याची विड्थ होती B. आता काय होईल बरं का, याला मी खाली डिस्ट्रीब्यूट करत चाललो. स्लोप काय घेतो आहे, 1 व्हर्टिकल n होरिझॉन्टल. सो 1 व्हर्टिकल n होरिझॉन्टल. तो लक्षामध्ये काय येईल बरं का, राईट, हा वाला. तर 63 अँगल बनतो आहे, यांच्यामधला अँगल किती बनतो आहे, 63. तो 63 अँगल बनतो आहे. याला तुम्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला 60 देऊन देईल. 63 असेल तर पक्का 63वरती टिक करायचा, नाही जर 60वरती टिक केलं तरी पण चालणार. बघा बरं का, आता काय होईल, आता पर्टिक्युलर डेपवरती झेड इज इक्वल टू समथिंग, हा झेड इथपर्यंत आपला, इथं जी विड्थ इथं टॉपवरती B होती, एक पर्टिक्युलर डेपमध्ये ती B काय होऊन जाईल बरं का. आता बघा, हा B इथून ते इथपर्यंत Bच राहणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, Bच राहणार. हा जो स्लोप आहे, हा स्लोप किती बरं का आपला,
1 व्हर्टिकल जर गेलो तर एन हॉरिझॉन्टल जाणार. एन म्हणजे काय असणार, एनची व्हॅल्यू 0.5 असणार. म्हणजे एक जर का उभा गेलो तर अर्धा 0.5 जाईल. याचा अर्थ काय होतोय, 2 जर का उभा गेलो तर आडवा किती जाईल, 1 जाईल. सारखाच मिनिंग होतोय. एक उभा गेलो तर अर्धा इकडे सरकेल, 2 उभा गेलो तर 1 इकडे सरकेल. मिनिंग सारखा आहे, मिनिंग सेम आहे. तो याला 1 इन एनने दाखवतो मी, 1 इन एनने दाखवतो. ठीक आहे. आता काय होईल बरं का, तुम्ही विचार करा. तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की यार ही जी काही डेप्थ आहे इथून तिथपर्यंत ही उभी आली, याला तर आपण झेड म्हणतोय, हिला आपण काय म्हणतो, झेड. मग हिला जर का समजा आपण झेड म्हणत असणार तर तुमच्या लक्षामध्ये काय येऊन जाईल, ही साईड काय येऊन जाईल बरं का रे, ही वाली साईड खालची, तर ही येऊन जाईल एन झेड. ही काय येऊन जाईल, एन झेड. काय एन झेड येऊन जाईल, कारण की लक्षामध्ये घ्या, तुम्हाला हे वाला डायमेन्शन काढायला लावलं आहे, हे वाला डायमेन्शन काढायला लावलं आहे. अँगल किती हा अँगल किती, अँगल जर बघायला गेला तर हा अँगल आहे 1 इन एन. अँगल हा बघा, हा अँगल काय आहे, हा अँगल थिटा आहे. समजा थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, कारण की थिटा खूप छोटा असेल तो थिटा इज इक्वल टू टॅन थिटा म्हणतो. समोरची बाजू झेड, ठीक, समोरची बाजू झेड डिवाइड बाय लगतची बाजू काय एक्स, मला माहीत नाही, मला काढायची ही वाली लगतची बाजू मला काढायची. तो देअरफॉर मी काय करणार, टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे, टॅन थिटाची किती, 1/n आहे. सो 1/n आहे, 1/n इज इक्वल टू झेड बाय एक्स करतो मी. मला काय फाइंड आउट करायचं आहे, मला एक्स फाइंड आउट करायचं आहे. सो एक्स किती निघून येईल, एन इंटू झेड. राईट. मग हा जो काही खालची बाजू आहे एन इंटू झेड असेल, इकडची पण एन इंटू झेड असेल. क्लिअर झालं, एन इंटू झेड असेल. तर मग एन इंटू झेड, मग देअरफॉर मला काय कळतं आहे की टॉपवरती बी असणारा जो काही एक पर्टिक्युलर डेपला जाऊन किती होऊन जातो आहे, बी प्लस टॉईस एन झेड होऊन जातो आहे, बी प्लस टॉईस एन झेड होऊन जातो आहे. हा फक्त एवढाच होतो का, नाही, याच्या मागे असणारी समजा अशी लोडिंग आहे, ही लेंथ आहे, याच्या मागे काहीतरी लेंथ असेल, या लेंथचं पण तेच केस होणार आहे बघा, असं मागं असं काहीतरी वाढून जाईल. ते दिसते का तुम्हाला मागं, तर अशा पद्धतीने काहीतरी वाढेल, ते असा काहीतरी एक एरिया बनणार आहे. तो असं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं असणार. क्लिअर झालं का तुम्हाला, की ही बाजू एन झेड येईल आणि ही बाजू एन झेड येईल. क्लिअर झालं का, मी तुम्हाला प्लॅनमध्ये दाखवतो पुन्हा. हे कळालं का रे, हा जो अँगल आहे हा थिटा आहे, किंवा हा पण थिटा आहे, हा थिटा आहे, हा थिटा आहे. तो किती येतो, थिटा खूप छोटा आहे, टॅन थिटा आहे. टॅन थिटा म्हणजे काय, समोरची बाजू डिवाइड बाय लगतची बाजू, समोरची बाजू 1 डिवाइड बाय एन. तो टॅन थिटा इक्वल टू 1/n लिहिता येईल मला, 1/n. समोरची बाजू काय, हा झेड आहे, तो समोरची बाजू झेड आहे. किंवा तुम्ही हे वापरा ना, सिमिलॅरिटी ट्रायंगल, 1/n इज इक्वल टू झेड बाय एक्स. एक्स काढायचं तुम्हाला, एक्स इक्वल टू एन झेड. बोला क्लिअर आहे काय, अँगल वापरा किंवा सिमिलर ट्रायंगल वापरा. हे क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारले बरं का. आता पुढं काय, आता गंमत बघा. हां, आता मी तर तुम्हाला 2D मध्ये बी दाखवला होता फक्त, परंतु बघा ॲक्च्युली ती लोडिंग अशी होती, प्लॅनमध्ये बघितलं तर हा होता बी आणि होती त्याची लेंथ. तुम्ही फक्त बीच बघितलं, आता एल पण बघायचं मला. आणि एखाद्या पर्टिक्युलर डेपवरती गेल्यानंतर त्याचा एरिया काय होऊन जाईल, ट्रॅपोजॉइडल याच्यानुसार काय होऊन जाईल, वाढून जाईल, असा वाढून जाईल. तो वाढून जातो आहे, ठीक आहे, वाढू द्या. आता काय होईल बरं का, वाढल्यानंतर काय केस आहे, जर का वाढतो आहे तर काय केस होईल बरं का, गंमत बघा. सो अशा पद्धतीने त्याला वाढवला, ठीक, अशा पद्धतीने वाढवून टाकला. आता गंमत बघा रे, ही केस जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात तर ज्याप्रमाणे इकडे किती होतोय, तो बी प्लस 2n झेड होतोय. सेम स्टोरी इथं काय दिसायला भेटेल, हा एल होता, एल प्लस 2n झेड असा होऊन जाईल रे. क्लिअर आहे, हा एवढा एरिया होऊन जाईल. मग एका डेप्थवरती गेल्यानंतर टॉपवरती एरिया किती होता, सरफेसचा टॉपचा एरिया किती होता, बी इंटू एल होता. हा एवढा एरिया होता, बरोबर की नाही, एवढा एरिया होता. परंतु बॉटमवरती गेल्यानंतर एरिया काय होऊन गेला, बी प्लस टॉईस एन झेड इंटू ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एल प्लस टॉईस एन झेड. एवढा एरिया होऊन गेला तो, बस. मग आता मला कॅल्क्युलेशन करायचं आहे, सिग्मा झेड काढायचं आहे. सिग्मा झेड कसा काढणार मी, तो सिग्मा झेड कसा काढतो बघा. नाव सिग्मा झेड इज इक्वल टू कसं काढणार, आता गंमत बघा. टॉपवरती असणारा लोड किती आहे रे, कोण सांगेल मला. सरफेसवरती किती लोड आहे, नेहा सरफेसवरती किती लोड आहे बरं का, सांग मला. सरफेसवरती किती लोड आहे, इथं क्यू राईट की नाही, क्यू इंटू बी इंटू एल. सो क्यू तर इंटेन्सिटी होती, बी इंटू एल जर केला तर लोड भेटून जाईल मला किलोमीटरमध्ये, बरोबर की नाही. तो सिग्मा झेड इज इक्वल टू लिहायचं, सिग्मा झेड इज इक्वल टू काय होतं, सिग्मा झेड इज इक्वल टू क्यू बी इंटू एल. हा झाला आपला टोटल लोड. आता हा लोडला मला काय करायचं, आता लोड आहे, तुम्हाला काय काढायचं, स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो, लोड डिवाइड बाय एरिया. एरिया कशावरती पसरवायचं, तुम्हाला कशावरती पसरवायचं, त्या एरियावरती पसरवायचं आहे. झेड डेप्थवरती असणारा जो एरिया आहे ना तेवढा. आता झेड डेप्थवरती एरिया किती भेटतो आपल्याला, एरिया किती भेटतोय, तो भेटतोय बी प्लस 2n झेड एल प्लस 2n झेड एवढ्या एरियावरती पासून टाका. मग फोर्स डिवाइड बाय एरिया करून टाका, तुम्हाला पर्टिक्युलर डेप्थवरती काय भेटून जाईल, सिग्मा झेड भेटून जाईल. क्लिअर आहे का, ही एक ॲप्रॉक्सिमेट मेथड आहे, क्लिअर मेथड नाही. या पद्धतीने स्ट्रेस काढतात लोक. हे कळेल का रे, हा MPC मध्ये क्वेश्चन विचारला त्याच्यावरती फक्त व्हॅल्यू पुट करायच्या का, राईट.
ठेवायला. लक्षात ठेवायचं, जो अँगल आहे तो अँगल किती आहे, 60 किंवा 63 डिग्री म्हणा, 60 म्हणा, किंवा 2 व्हर्टिकल टू 1 व्हॉरिजंटल, म्हणजे 2 मीटर जर का खाली गेलो तर 1 मीटर मला आडवं जावं लागेल, किंवा 1 मीटर जर का खाली गेलो तर अर्धे मीटर मला व्हॉरिजंटल जावं लागेल. 1 इन एन म्हणा, एनची व्हॅल्यू 0.5 असेल त्या केसमध्ये. ठीक आहे. सो देअरफॉर अशा पद्धतीने दिसायला भेटून जाईल. याच्याबद्दल 2 वाक्य ती लिहून घ्या, मोकळं पटकन. काय काय बघा. सो इन दिस मेथड, दुसरी होती नाही, इन दिस मेथड, in this method load over the surface is assumed to be पट लिया, is assumed to be distributed over an area shape of which इज सेम. तो सरफेसवरची जी लोडिंग आहे ना, त्याचा जो एरिया असेल ना, तोच एरिया बॉटमच्या झेड डेप्थवरती तेवढाच भेटेल. म्हणजे एरिया सेम त्या शेपमध्ये भेटेल बरं का. पण एरिया वाढून जाईल. एरिया कसा वाढेल, कारण की तुम्ही स्लोप वाढून टाकला ना, पसरून जाईल ना तो एरिया. शेप ऑफ विच इज सेम, शेप सेम असेल ॲज दॅट ऑफ लोडेड एरिया, बट साईज काय होईल त्याची, साईज ऑफ विच इन्क्रीजेस, साईज काय होईल, इन्क्रीजेस इन प्रोपोर्शन टू, साईज काय होईल, साईज इन्क्रीजेस इन प्रोपोर्शन टू इट्स डेप्थ जशी वाढेल ना त्याच्यानुसार साईज काय होईल, वाढत जाईल. जेवढं जास्त खोलमध्ये गेणार तेवढा जास्त मोठा एरिया बनून जाईल. लक्षामध्ये ही वाली बात. पुढचा पॉईंट दुसरा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सो इन दिस मेथड जनरली 2 in 1, जनरली 2 व्हर्टिकल 1 व्हॉरिजंटल ब्रॅकेटमध्ये 1 व्हर्टिकल 0.5 व्हॉरिजंटल राईट. डिस्ट्रीब्युशन झाला की पुढे डिस्ट्रीब्युशन इज अडॉप्टेड बिलो द लोडेड एरिया, या याच्याने राईट का. अजून तुम्ही असं पण लिहू शकतात राईट का, काय 63 डिग्री किती म्हटली होती, 63 डिग्री म्हणूया. तर तुम्हाला काय घ्यायचं आहे, जो काही आपला हवाला अँगल आहे, हा किती असणार आपला 63 डिग्री म्हणजे त्याचा मिनिंग पण तोच होतोय. तुम्हाला परीक्षेमध्ये 63 डिग्री देतील ते तेवढं लक्षामध्ये ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. तो 63 डिग्री अँगल असणार आहे. मग डायग्राम याची काढू शकता तुम्ही, डायग्राम वगैरे पण काढून टाकले असेल. आता आपण केस बघून टाकूया, त्याच्यामधल्या 4 केसेस पटपट एक करून. सो फॉर केस नंबर 1 ए, फॉर रेक्टँग्युलर लोडिंग. आता रेक्टँग्युलर लोडिंगसाठी काय येईल बरं का रे, सिग्मा झेडचा फॉर्म्युला, सिग्मा झेड इज इक्वल टू टॉपचा जो काही एरिया होता तो आपण काय करणार, एक मिनटं, एक गडबड झाली रे. हां, सिग्मा झेड इज इक्वल टू काय, तर सिग्मा झेड इज इक्वल टू क्यू इंटेन्सिटी होती, बी इंटू एल हा झाला टॉपचा लोड. आता हा लोड आला, या लोडला मला पसरवायचं आहे. कुठे पसरवायचं आहे, तुम्हाला अशा एरियावरती पसरवायचे ज्या डेप्थवरती तुम्हाला स्ट्रेस काढायचं ना, त्या डेप्थवरती किती एरिया होतोय ते बघून घ्या. तो एरिया होतोय आपला एवढा, बी प्लस 2NZ, हे कॅल्क्युलेशन करून दाखवलं मी, एल प्लस 2NZ. ठीक, NZ. एन काय असतो, आता आपली जी केस होती 1 इन एन मी केलेलं आहे, त्या केसमध्ये एन काय असेल, आता त्यांनी दिले असेल परीक्षेमध्ये. ठीक, आता एन मी घेतले, जसं की आता आपल्या केस 2 in 1 घेतलं ना, 2 in 1 म्हणजे एनची व्हॅल्यू या केसमध्ये काय 0.5 होती आपल्या केसमध्ये, तो एनची व्हॅल्यू 0.5 घेतली होती. डिपेंड करून जात असतं त्याने उदाहरणामध्ये काय दिले. ठीक आहे, ही वाली केस झाली. पुढे तो सिग्मा झेड हे वाला काढला. पुढे स्क्वेअरसाठी, फॉर स्क्वेअर लोड, तो बी स्क्वेअर लोडसाठी काय निघून येते, स्क्वेअर लोडसाठी सिग्मा झेड इज इक्वल टू
क्यू इंटू बी स्क्वेअर. आता बी स्क्वेअर कसं काय, कारण की इकडची बी आणि तिकडची पण बीच राहणार. सो क्यू इंटू बी स्क्वेअर हा झाला सरफेसवरचा लोड. हा सरफेसवरचा लोड मला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता कसं डिस्ट्रीब्यूट करणार मी, बाजूचं सारखी असणार आहे. तो स्क्वेअर वरती जर का स्क्वेअर एरिया असेल तर बॉटममध्ये पण स्क्वेअरच एरिया बनून जाईल. हे असं येईल बघा, ते बी प्लस 2NZ ब्रॅकेटचा स्क्वेअर. बोला क्लिअर आहे का. इथं मल्टिप्लाय केलं होतं वरती, आता दोघांचं मल्टिप्लिकेशन करून डायरेक्ट स्क्वेअर होऊन जाईल, कारण की स्क्वेअर एरिया आहे. सो बी प्लस ट्वाईस NZ त्याचा स्क्वेअर. थर्ड केस सी वाली केस काय, सर्क्युलर लोडिंग. सर्क्युलर लोडिंगच्या केसमध्ये काय, सिग्मा झेड इज इक्वल टू क्यू इंटू बी एल. सॉरी, आता बघा बी एलनी करता येणार ना. आता एरिया काय येईल सर्कलचा एरिया काय येईल, सर्कलचा एरिया येईल क्यू इंटू π/4 इंटू डी स्क्वेअर करा, बाहेरचा तो टॉपचा. तो काय असेल, क्यू π/4 इंटू डी स्क्वेअर. हा झाला टॉपचा सर्कलचा एरिया. आता याला मला डिस्ट्रीब्यूट करायचं खाली जाऊन. तो काय आहे बरं का, इथं खालचा एरिया काय असेल, π/4 इंटू डी प्लस ट्वाईस NZ. सेम स्टोरी याची बी होऊन जाईल, त्याचा स्क्वेअर. सो डायमीटरचा जो स्क्वेअर, आता डायमीटर वाढून जाईल खाली, तिकडे NZ इकडे NZ, कारण की स्लोप तेवढाच घेतला आहे, ते NZ ने वाढून जाईल. डी प्लस ट्वाईस NZ त्याचा स्क्वेअर करून बघा, तुम्हाला कळून जाईल बात. झालं का. तिसरी केस पण झाली. चौथी केस. सो फोर्थ केस काय, फॉर स्ट्रीप लोडिंग. स्ट्रीप लोडिंगसाठी काय, सिग्मा झेड इज इक्वल टू. स्ट्रीप लोडिंगच्या केसमध्ये काय असतं बरं का रे, कोण सांगेल. स्ट्रीप लोडिंग कोणाला म्हणतो आपण, कुलदीप. स्ट्रीप लोडिंग म्हणजे काय, ज्याची लेंथ विड्थपेक्षा खूप काय जास्त आहे. ठीक आहे. मग आता मी कसं करणार, क्यू इंटू बी इंटू एल डिवाइड बाय बी प्लस 2NZ एल प्लस 2NZ, अशा पद्धतीने. आता लक्षात घ्या, या केसमध्ये काय होईल बरं रे, या केसमध्ये तुम्ही ऑब्झर्व करायला, तुम्हाला माहिती आहे की एल खूप मोठा आहे बीपेक्षा. तर मी काय करतो माहिती आहे का, एल प्लस 2NZ जो आहे ना, एल प्लस 2NZ ही टर्म खूप छोटी असेल याच्या तुलनेने, तर एल प्लस 2NZला मी सरळ एल लिहितो, नियर अबाउट एल लिहून टाकतो. चालेल. असं त्याच्यानंतर एक्सप्रेशन काय बनवून जातं बघून घ्या. सिग्मा झेड इज इक्वल टू, वरती जो आहे तो राहू द्या, क्यू इंटू बी एल डिवाइड बाय खाली काय होणार आहे, बी प्लस ट्वाईस NZ राईट इंटू हा पूर्ण पोर्शन एल प्लस ट्वाईस NZला मी एल लिहितो आहे. मग तुम्हाला वाटतं का वरचा एल आणि हा खालचा एल कटला, तर उत्तर काय येईल याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर जे काही येईल ते येईल सिग्मा झेड फॉर द स्ट्रीप लोडिंग इज इक्वल टू व्हॉट, सिग्मा इंटू बी, सॉरी क्यू इंटू बी डिवाइड बाय बी प्लस ट्वाईस NZ. हे वाला एक्सप्रेशन येईल फॉर द स्ट्रीप लोडिंग. क्लिअर आहे का हे, इथपर्यंत हे चारही केस क्लिअर आहेत का तुम्हाला, राईट. तो बघा गंमत बघा, ॲक्च्युली जर बघायला गेलात तर आपलं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, एखाद्या ओरिजिनल प्लेनवरती डिस्ट्रीब्युशन हे ॲक्च्युअल आहे. परंतु आपण अजून काय करत चाललेलो आहे, असं डिस्ट्रीब्युशन आहे बघा, असं आपण डिस्ट्रीब्युशन अजून करून चाललो आहे. त्यामुळे ही पद्धत काय आपली, देअरफॉर तुम्ही अशी डायग्राम पण काढू शकतात. ही ॲप्रॉक्सिमेट डिस्ट्रीब्युशन मी युनिफॉर्म कन्सिडर करत चालू आहे. बट ॲक्च्युअल डिस्ट्रीब्युशन कसं आहे, ॲक्च्युअल डिस्ट्रीब्युशन असं आहे ओरिजिनल प्लेनवरती. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. अजून केसेस बाकी राहून गेला राव, मला त्या पोरांना शिकायला जायचं आहे. मी थांबतो इथं, थांबतो रे मी रे, बरंच होतं पण घेतो थांबून. कुठे गेली.